सह्याद्री शिखरे रम्यं अनुसुया अत्रिनंदनं तं वंदे परमानंदं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरु श्रीदत्तात्रेयं जगद्गुरु श्रीदत्तात्रेय महाराज की जय। आपण या ज्ञान प्रवाहाच्या सतत वाहणारा झरा, या झऱ्यामध्ये दररोज न्हावून निघत आहेत। त्याचप्रमाणे महानुभाव विद्यापीठ 12 ग्रंथ अध्यापक वर्ग अशा माध्यमातून हा कार्यक्रम आमचे बंधू परमादरणीय पूजनीय साहित्याचार्य योगींद्र मुनी शास्त्रीजी हे चालवत आहेत। प्रथमतः त्यांच्या या कार्यास शतशः शुभेच्छा देतो आणि माझ्या या ज्या आज त्यांनी सेवा दिली, सह्याद्री वर्णनाचा कर्ता रवळोबास यांचा परिचय, ही सेवा माझ्या परीने पूर्ण करतो। परंतु त्याआधी मी काही विद्वान नाही, परंतु ज्यांच्या अथक प्रयत्नाच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला घडवलं मळवलं, ज्ञानाचे धडे आमच्या अंतःकरणात गिरवले, असे आमचे गुरुवर्य कैवल्यवासी परमादरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर संवत्सर येथील मोठे बाबा, त्याचप्रमाणे वांबोरी आश्रमचे संचालक परमादरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर साहित्याचार्य श्री मामाजी, ज्यांनी मला संन्यास दीक्षा दिला, असे परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर माझे गुरुवर्य सांगवी निवासी कैवल्यवासी बाबाजी यांना प्रथमतः साष्टांग नमस्कार करतो। ज्या साधनाच्या माध्यमातून साधनदात्यांनी आम्हाला हे ज्ञान साधन दिलं, त्या साधनदात्या श्री चक्रधरांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या या आजच्या विषयाला सुरुवात करणार आहे। महानुभाव पंथाची विशेषता आहेत। आमच्या ताईंनी सांगितलं की महान अनुभव असलेला तो महानुभाव पंथ। वास्तविक या महानुभाव पंथाची विशालता खूप मोठी आहे। आमच्या साधनदात्या सर्वज्ञ स्वामी चक्रहांनी गुजरातमध्ये अवतार धारण करून जेव्हा महाराष्ट्रात परिभ्रमण केलं, प्रत्येक गावाला जाऊन प्रत्येकाला घडवून मळून योग्य केलं, त्यामध्ये ज्याचा प्रेमाचा अधिकार आहे त्याला प्रेम दिलं, ज्याचा ज्ञानाचा अधिकार आहे त्याला ज्ञान दिलं, आणि आमच्या महानुभाव पंथाचा हा ज्ञानाचा प्रवाह असाच चालू राहावा म्हणून आमचे स्वामी उत्तर दिशेला निघून गेल्यानंतर स्वामींच्या जाण्याच्या आधी नागदेव आचार्यांना या पंथाची
संपूर्ण धुरा सोपवली आणि त्यांना सांगितलं, आचार्य तुम्ही. नागदेव आचार्यांना आचार्य म्हटल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यांना अंतःकरणातून खूप मोठं वाईट जाणवलं. जी तुम्ही आम्हाला आचार्य म्हणतात, मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं, तैसा तू परतारक आचार्य नव्हे शिकी गा. आचार्य नरक सांगितलं होतं, तेव्हा स्वामींनी सांगितलं त्यांच्यासारखा आचार्य नाही आहे तू परतारक नाही आहे, तू अनिष्टापासून इष्टी लाविता आचार्य असे असलेले नागदेव आचार्य. आणि या नागदेव आचार्यांच्या माध्यमातून चालत असलेली ही परंपरा, रवळोबास सांगणं गरजेचं आहे, पण रवळोबासाची आधीची परंपरा ही जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून नागदेव आचार्यांच्या मुखातून बोध झाला, 500 लोकांना बोध झाला. त्यामध्ये या रवळोबासांचा योग कसा आला या माध्यमातून मी तुम्हाला एक त्यांची परंपरा सांगणार आहे. जानव उपाध्य बळेग्रामचे होते. त्यांच्या भावाचं नाव पुरुषोत्तम उपाध्य होतं आणि पुरुषोत्तम उपाध्यांना एक मुलगी होती कमलाईसा नावाची. आणि कमलाईसा नावाची मुलगीचं लग्न झालं, परंतु दैवयोग फार विचित्र. 16-17 वर्षाची असतानाच ती विधवा झाली. त्यामुळे तिला घरी आणून घातलं. जानव उपाध्यांनी त्या कमलाईसाचा सांभाळ केला आणि तिला नागदेव आचार्याजवळ नेलं. नागदेव आचार्यांकडे नेल्यानंतर तिला उपदेश दिला, विनंती केली, उपदेश द्या. तेव्हा नागदेव आचार्य म्हणाले, तुम्ही द्या ना. नाही म्हणे, स्वामींनी तुम्हाला आचार्य केलेलं आहे, तुम्ही मार्गाचे आधारस्तंभ आहे, तुम्हालाच द्यावं लागेल. म्हणून त्यांना उपदेश दिला नागदेव आचार्यांनी. आणि नागदेव आचार्यांनी उपदेश दिल्यानंतर जानव उपाध्य ही नागदेव आचार्यांची आपल्या कमलाईसा ही नागदेव आचार्यांची शिष्य झाली. आणि शिष्य झाल्यानंतर त्यांनी संन्यास घेतला कमलाईसानी. कमलाईसानी संन्यास घेतल्यानंतर नागदेव आचार्यांच्या सन्निधानात जानव उपाध्याय यांचा मृत्यू झाला. आणि त्यांचा निक्षेप वगैरे झाल्यानंतर कमलाईसा उपाध्य तिला म्हणायची. जानू उपाध्यांनी त्या कुळातून आलेली होती म्हणून कमलाईसा उपाध्य म्हणायचे. उपाध्य आमनायाची प्रवर्तक, उपाध्य आमनाय जो चालत आलेला आहे त्याची प्रवर्तक समाजामध्ये ती जानव उपाध्याचीच समजल्या जात होती आणि तिला उपाध्य कमलाईसा अशा प्रकारचं म्हणत होते. ती कमलाईसा नागदेव आचार्याची शिष्य आली, संन्यास घेतला. संन्यास घेतल्यानंतर व्युत्पत्ती व्युत्पन्नापूर्वक तिने अभ्यास केला. व्युत्पत्ती व्युत्पन्नापूर्वक म्हणजे काय की व्युत्पत्ती व्युत्पन्नापूर्वक म्हणजे याचा अर्थ असं होतो की व्युत्पत्ती म्हणजे अनेक शंकांनी अनेक माध्यमातून परिपूर्ण असलेले ब्रह्मविद्याशास्त्र त्या शिकल्या. त्यांच्याजवळ 60 लोक राहायला लागले. थोडक्यात सांगणार आहे, 60 लोक राहायला लागले. अचानक काय झालं की ते 60 लोक त्या कमलाईसाजवळ राहत असताना दुर्दैवाचा वज्रघात झाला आणि त्यामध्ये 54 लोक झाडाखालीच खतम झाले. फक्त 6 राहिले, फक्त 6 जण राहिले. आणि त्या 6 जणांच्या जवळ म्हणजे तिला दुःख झालं आणि त्या 6 जणांना घेऊन ही उपाध्य कमलाईसा वाल्य या गावाला गेली. पुणे जिल्ह्यामध्ये वाल्य गाव आहे, त्या वाल्य या गावाला गेली. त्या कमलाईसाचे 6 शिष्य आपण जाणून घेणं गरजेचं आहे. त्या हिराईसा, पोमाईसा, चोंडाईसा, हरदमुनी, भादमुनी आणि धानाईसा हे 6 शिष्य
झाले आणि स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या मानवा पंथात. आणि मानवा पंथात निर्माण झाल्यानंतरही त्याच्यामध्ये हिराईसा, त्या कमलाईसाची शिष्या हिराईसा अतिशय बुद्धिमान, इतकी बुद्धिमान होती की एकदा तिने पुस्तक वाचून टाकलं तर पुस्तकातल्या कोणत्या पानावर कोणती ओळ आहे याला एक छंदी प्रज्ञा म्हणतात. अशा प्रकारची एक छंदी प्रज्ञा असलेली ती हिराईसा तिने काय केलं की या मानवा पंथाचा संपूर्ण अभ्यास केला. आणि त्या हिराईसाने भास्कर भट्ट बोरीकर यांच्या जवळ राहिले, कष्ट केले आणि अशा प्रकारची ती अशा भास्कर भट्ट बोरीकरांच्या जवळ राहून ती हिराईसा ही मानवा पंथाची पुढं आचार्य झाली. अनेक पाठ अनेक मुसलमानांच्या धाड्याने आल्या. त्याच्यामध्ये काय झालं की आपली माईम भट्ट निर्मित जी लीळाचरित्राची प्रत होती ती हरवल्या गेली आणि त्यामध्ये जी ओरिजिनल प्रत आहे ती सापडली नाही. त्याच्यामुळे चरित्र अनेक लोकांच्या पाठ होतं, त्यामध्ये हिराईसाचं सुद्धा पूर्णपणे पाठ होतं. म्हणून मानवा पंथात हिराईसा पाठ चालत आलेला आहे. या हिराईसा अतिशय विद्वान आणि हिराईसाचा पाठ म्हणून आज प्रसिद्ध आहे. अशा हिराईसाची स्वतंत्र प्रवर्तक म्हणून ती झाली. त्या हिराईसाला प्रमुख 4 शिष्य होते. त्या हिराईसाला प्रमुख 4 शिष्य होते ते याप्रमाणे: पाटकुले मालोबास, लाह्याबास, वाकाईशे आणि रवळोबास. म्हणजे रवळोबासाची परंपरा मागची हे सांगणं गरजेचं आहे. रवळोबास हे त्या हिराईसाचे शिष्य, 4 शिष्यापैकी एक शिष्य. आणि हे रवळोबास, मालोबास हे विशेष प्रकारचे प्रसिद्ध होते. हे 2 विशेष प्रकारचे प्रसिद्ध होते. आणि मालोबास यांनी लीळाचरित्राचा पाठ लिहिलेला होता. आता हे रवळोबास यांचा पूर्णपणे पाथरीकर म्हणतात, रवळोबास पाथरीकर. परंतु कसे मानवा पंथात आले कदाचित कुठं लिहिलं असेल, परंतु माझ्यापर्यंत ते काही आलेलं नाही. त्यांचा इतका सविस्तर परिचय आला नाही, परंतु जितका परिचय आम्हाला भेटलेला आहे त्या माध्यमातून आम्ही त्याला काय करणार आहे, सांगणार आहे. म्हणून ते म्हणतात राम उर्फ रवळोबास. ते रवळोबास पाथरीचे होते. पाथरी हे गाव या सह्याद्री वर्णनामध्ये कदाचित वाचलं असेल तर कोणी वराडामध्ये म्हणतं, कदाचित तेव्हा असू शकेल, सांगता येत नाही. परंतु आज जर पाहिलं हे पाथरी आजच्या स्थितीला तर परभणी जिल्ह्यातलं एक तालुक्याचं गाव पाथरी आहे. हे पाथरी परभणीच्या जवळ आहे आणि या पाथरी गावाचे हे रहिवासी होते आणि त्यामुळे ते त्या परभणीला पाथरीला राहत होते, म्हणून त्यांना रवळोबास पाथरीकर असं मानवा पंथात म्हटलं जातं. रवळोबासाची चरित्र इतकं काही विशेष आपल्यापर्यंत आले नाही. खेदाची गोष्ट आहे. मानवा पंथातला एक विद्वान ज्यांनी सप्तग्रंथाची रचना करावी, सप्तग्रंथापैकी एक ग्रंथ सह्याद्री वर्ण, त्याची रचना करावी, परंतु त्याचा पूर्ण परिचय आपल्यापर्यंत पोचला नाही. हे आपल्यासाठी खेदाची गोष्ट आहे. आपण दुर्भागी समजायला पाहिजे की त्यांचा परिचय आपल्या अंतःकरणात पूर्णपणे येऊ शकला नाही. नाही तर मानव पंथाचं असं आहे, जयाचेनी दर्शने होय पापा पुरश्चरणे, त्याचा अव्यर्न करावा कर. ज्यांच्या दर्शनाने न सुद्धा पापाचं पुरश्चरण होतं, त्याच्यामध्ये रवळोबासासारखे एक सुंदर असं व्यक्तिमत्व असलेले या मानव पंथाचा एक स्तंभ, त्याचा पूर्णपणे परिचय आपल्याला भेटला नाही. फक्त रवळोबास पाथरीकर असं म्हणतात. आणि या रवळोबासांचं हे सह्याद्री वर्णन ज्या ग्रंथावर उद्या
परवा कधी जेव्हा होईल माहीत नाही, त्याच्यावर प्रवचन होणार आहे. असे रवळोबास त्यांनी हा ग्रंथ तयार केला. न सुद्धा हाच नाही तर नामाचे 10 अध्याय केले. या रवळोबासांनी नामाचे 10 अध्याय सूत्रपाठामध्ये साकारापासून नाममूर्ती लीळा चेष्टा अशा प्रकारचं जे नामाचं 10 अध्याय आहे त्याच्यामध्ये आहे की नाम 10 प्रकारचं जीवाला काय करतं तर सहाय्य करतं. ते आहे नामे बोध, नामे वेद, नामे अनुसरण, नामे सकळ निरोध पर्यायी, नाम वाजतवारा धरी, नाम पलटे आकाश धरी, नाम येते विघ्न हरी, नाम साह्या ते करी, नाम प्राप्ती ते करी. ते नामाचे 10 अध्याय, हे संपूर्ण नामाचे 10 अध्याय त्यांनी केलेले आहे. उदाहरणार्थ स्पष्टीकरण केलेलं आहे, प्रसिद्ध केलेलं आहे. नित्यदिनीच्या लीळा त्यांनी याच्यातून आपल्याला सांगितलेले आहे. या रवळोबासांना जेवढे आपण आपल्या अंतःकरणात साठवायचा प्रयत्न केला, कारण परमेश्वराने सांगितलेलं आहे की परमेश्वराचं स्मरण तर कराच. परमेश्वराचं स्मरण करणं गरजेचं आहे, परंतु मोठे मोठे अधिकरण होऊन गेलेले आहे, त्यांना म्हणतात प्रातस्मरणीय. ज्यांनी आपल्याला देव दाखवला, ज्यांनी आपल्याला ज्ञानाचे धडे दिले, ज्या परंपरेने आपल्याला हे ज्ञान सांगितलं, असे असलेले अधिकरण त्यामध्ये रवळोबास आहे. आपल्या हृदयात त्याची आठवण करणं अत्यंत गरजेचं आहे. असे रवळोबास हे पुरस्कार आहे आणि नक्कीच यांनी हा ग्रंथ आपल्यासमोर आपल्यासाठी दिलेला आहे, त्यांची विद्वत्ता म्हणून लिहिलेला नाही. हे एक समाजाला पुढे उपयोगी जावं, या माध्यमातून समाजाला परमेश्वराच्या ज्ञानाची जाणीव व्हावी. तुम्ही म्हणता की सर्व स्वामी चक्रांचे आहेत आणि सह्याद्री वर्णन केले यांनी, परंतु आमच्या स्वामी चक्रधरांनी सांगितलेलं आहे की या मार्गाची स्थिती दत्तात्रय प्रभू आत कर. विचार कर, या संपूर्ण मार्गाला श्री दत्तात्रय प्रभू आत कर ना. आणि दत्तात्रय प्रभू आत कारण आहे म्हणून त्यांच्यावर हे सह्याद्री महात्म्य, सह्याद्रीचं महात्म्य काढणं अत्यंत गरजेचं. दत्तात्रय प्रभूंनी बद्रिकाश्रमला अवतार धारण केलेला असला, परंतु नामात पर्वताचं नाव सांगितलं जातं, सह्याद्री पर्वताचं नाव सांगितलं जातं. का तर दत्तात्रय प्रभूचं वास्तव्य, दत्तात्रय प्रभूचा मनोधर्म, दत्तात्रय प्रभूचं त्या ठिकाणी असलेलं चिंतन हे सह्याद्री पर्वतात विशेष प्रकारचं होतं. आणि त्या पर्वतात दत्तात्रय प्रभू वास 24 तास करत. अवतार जरी तिकडे धारण केलेला असला, परंतु संपूर्ण आपल्या अवताराचं कार्य त्यांनी या पर्वतामध्ये परिभ्रमण करून नसुद्धा दर्शनाने हो आणि नसुद्धा दर्शनाने उद्धार होतो, अशा दत्तात्रय प्रभूंवर रवळोबासांनी काव्य केलं. काय असं सह्याद्री वर्णनामध्ये समजेल तुम्हाला. अशा सह्याद्री वर्णनाच्या माध्यमातून त्यांनी दत्तात्रय प्रभू बाबांची स्तुती त्याच्यातून केलेली आहे. हे रवळोबास या मानवा पंथासाठी असलेला एक हिरा आहे. काय केलं आणि त्यांनी आपल्या नसुद्ध हे कार्य केलं असं समजू नका. या रवळोबासांनी मानवा पंथासाठी एक मुख्य कार्य केलेलं आहे, त्यांनी एक मुख्य कर्तृत्व केलेलं आहे. तर आपल्या जेवढ्या पोथ्या आहेत, परंपरेनं लिखाण करत आलेले पूर्वज, त्या पोथ्या ज्या लिपीमध्ये आहेत
ती लिपी रवळोबासांनी तयार केली. 2 लिप्या तयार केलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यामध्ये एक सकळ लिपी आहे, एक सुंदर लिपी आहे. चरित्र अभावकार राघव भट्ट यांच्या मताने सुंदर लिपी सुद्धा रवळोबासांनीच केलेली आहे. सकळ लिपी तर त्यांनी केलेलीच आहे, त्यासोबत सुंदर लिपी. आता तुम्ही म्हणणार की या रवळोबासांनी लिपीमध्ये शास्त्र तयार करण्याची गरज काय? या लिपीमध्ये त्यांनी शास्त्र का करावं? या लिपी म्हणजे नेमकं काय केलं? याला नागरी लिपी बी म्हणतात, याला सकळ लिपी बी म्हणतात. जवळजवळ बऱ्याच पोथ्या या सकळ लिपीमध्ये आहे. सुंदर लिपीमध्ये असतील, परंतु रवळोबासांनी आपल्यासमोर एक मानवा पंथाचं तत्वज्ञान गुह्य असावं, कारण तेव्हा मुसलमानांची राजवट होती. आणि मुसलमानांची राजवट असताना आपल्याला माहीत आहे की मुसलमानांच्या राजवटीमध्ये हिंदू समाजाला खूप मोठा आघात पोहोचत होते. त्या हिंदू संप्रदायामध्ये हा एक आमचा हिंदू धर्मामध्ये आमचा एक संप्रदाय आहे, मानवा पंथ. आणि या मानवा पंथाला सुद्धा त्यांच्यापासून इजा होईल. आपलं असलेलं जे ग्रंथ संपदा आहे, पूर्वजांनी तयार केलेली ग्रंथ संपदा, खूप मोठी ग्रंथ संपदा आहे. म्हणतात मानवा पंथात 5000 ग्रंथ आहे. मी म्हणतो 5000 ग्रंथ आपल्या मानवा पंथात आहेत, परंतु 5000 ग्रंथाचे नावं जरी पाठ झाले तर मला वाटतं परमेश्वर जवळच घेते. आणि या ग्रंथ संपदेला तडा जाऊ नये, मुसलमानांच्या त्याच्यावर हानी होऊ नये, मुसलमानांनी त्याच्यावर काही अशा प्रकारचं विहिरीत टाकावं, काही टाकावं, कुठेही हे करावं, त्यांनी वाचून त्याचा अपभ्रंश करावा, असं होऊ नये, असं रवळोबासाला वाटायला लागलं. आणि रवळोबासाला वाटायला लागल्यानंतर त्यांनी काय केलं की हे सकळ लिपी, मुसलमानापासून होणारा अत्याचार, या अत्याचाराला, या छळाला टाळण्याकरता मानवा पंथाचा संकेत अंगीकार या लिपीपासून, हिंदूपासून गुप्त ठेवलं. वाचल्यानंतर अवहेलना करतील, वाचल्यानंतर त्याची फेकून देतील, वाचल्यानंतर त्यांच्या मनावर काही परिणाम होईल. आणि मुसलमान बादशाह पूर्वी होते, औरंगजेबापासून अशा प्रकारचे कर मागत होते. असे लोक जे मुसलमान होते, यांना आपल्या शास्त्राचा धडा जाऊ नये. स्वामींच्या सूत्रात सुद्धा आहे की हे तुमचं रहस्य. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी भगवद्गीतेतही सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा श्रुश्रुषेवे वाच्यम न च माम यो भेसूयति. काय सांगितलं? इदम ते ना तपस्काय. आमच्या स्वामींनी जे सांगितलं तेच भगवद्गीतामध्ये 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलेलं आहे. इदम ते ना तपस्काय, ज्याच्याजवळ टप नाही, जो भक्त नाही, ना भक्ताय कदाचन, ज्याने कधी परमेश्वराची भक्ती केली नाही, जो परमेश्वराचा भक्त बनण्याचे प्रयत्न, न चा श्रुश्रुषे वाच्यम, त्यांना ऐकण्याचा आणि वाचण्याचा अधिकारच नाही. न चा श्रुश्रुषे वाच्यम न च माम यो भेसूयति, जे अभ्यास काही करण्याच्या लायकीचे नाही. म्हणून
त्यांना या शास्त्रापासून दूर राहावं. नास्तिक लोकांना हे शास्त्र कळू नये, कारण ते अपभ्रंश करतील. म्हणून या आमच्या रवळोबासाला एक सुचलं की हे शास्त्र जर आपण या बाळबोधीमध्येच चाललं, कारण पूर्वीच्या काळामध्ये मराठीमधली, कारण आमच्या स्वामींना मराठीचा अभिमान होता. लिपी काही संस्कृत नाही, लिपी काय आहे, काही संस्कृत नाही. फक्त शब्द म्हणण्यापेक्षा वर्गचे वर्ग बदलून टाकले, वर्गचे वर्गच बदलून टाकले त्यांनी, कळूच नाही. मराठीमध्ये टोपी दिल्या जाते, या लिपीमध्ये टोपी नावाची वस्तू नाही. क ख ग घ असेल तर त्याला यर लव करून टाकलं. म्हणजे ज्या वर्ग होते ते वर्ग उलटा पालट केले. सकळ लिपी म्हणजे काय वेगळं असं पंथासाठी काही केलं नाही, परंतु या शास्त्राची रहस्यता जशीच्या तशी राहावी म्हणून त्या रवळोबासांनी हे 1300 शकामध्ये केलेलं आहे. यांचा रवळोबासांचा एका दिवशी अटन विजन भिक्षा भोजन करत असताना मालव्यास त्यांचे गुरुबंधू मालव्यासांनी ते भेटायला गेले. धर्म गोष्टी झाल्या. पूर्वीच्या काळात 2 गुरुभाऊ किंवा 2 अधिकरण किंवा 2 अशा प्रकारचे ज्ञानी एकत्र व्हायचे, तेव्हा त्यांची चर्चा व्हायची आणि त्या चर्चेच्या माध्यमातून काहीतरी नवीन निष्पायचं. स्वामींनी सांगितलं परस्परे मथन कीजे मग नूतन होय, परस्परामध्ये मथन करा मग नूतन होय. आणि अशाच वेळे रवळोबास आणि मालव्यास यांची त्या ठिकाणी धर्मचर्चा झाली आहे. आणि हे जे खरडे होते, पूर्वी खरडे म्हणायचे, कागदावर टाकानी वगैरे लिहित होते, काही पेन वगैरे शाई वेगळी राहायची, त्या शाई पाण्यातही पडली तर निघत नव्हती. अशा प्रकारचे जे खरडे होते ते खरडे इतराच्या हाती पडतील, शास्त्र भ्रंशेल, शास्त्र चाललं जाईल आणि रहस्य त्याचं राहणार नाही. प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनात एक रहस्य असतं आणि ते रहस्य तो आपल्या अंतःकरणात शेवटपर्यंत साठवून ठेवतो, सांगतच नाही, मरून जातो पण ते रहस्य सांगत नाही. त्याप्रमाणे आपण परमेश्वराचे उपासक आहे, परमेश्वराचे भक्त आहे. म्हणून परमेश्वराने सांगितलेला जो ज्ञानाचा ठेवा आहे, परमेश्वराने सांगितलेलं जे ज्ञान आहे, हे ज्ञान आपल्यासाठी रहस्यमयच आहे आणि ते रहस्यमय तसंच राहावं म्हणून रवळोबासांनी ही लिपी तयार केली, त्याचे खरडे तयार केले. त्या लिपीच्या माध्यमातून आपल्या शास्त्राचं रहस्य इतराच्या हाती पडू नये या हेतूने या लिपीची निर्मिती झाली. आणि याला कारण आहे रवळोबास. हे सह्याद्री वर्णन पुस्तक जर असलं ना, आजही आमच्या कोलतेने संपादित केलेली पुस्तक आहे आणि या पुस्तकाच्या एका बाजूनी सकळ लिपी आहे आणि दुसऱ्या बाजूनी बाळबोध लिपी आहे. अशा माध्यमातून हे सह्याद्री वर्णन छापलेलं आहे. म्हणजे जे आमच्या रवळोबासांनी तयार केलेलं होतं ते सकळ लिपीमध्ये तयार केलेलं होतं. पूर्वीच्या काळामध्ये परस्परामध्ये धर्माचा द्वेष होता. कदाचित लोक म्हणत असतील हे शास्त्र या लिपीमध्ये राहिल्यामुळं मानवा पंथाचा प्रचार प्रसार झाला नसेल. परंतु मला वाटतं मानवा पंथाचा प्रचार आणि प्रसार त्यावेळेसही यापेक्षाही जास्त होतं. काबूल कंधारपर्यंत आमचे पूर्वज पोहोचले हो. आणि या काबूल कंधारपर्यंत पोहोचून त्यांनी या धर्माचा आपला
पताका तिथपर्यंत मिळवल्या, त्यामध्ये रवळोबास यांना ते रहस्य राखवायचं होतं. रहस्य हे जसंचं तसं कुलपामध्ये ठेवायचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं की हे संपूर्ण सकळ लिपी नावाची लिपी तयार केली. सुंदर लिपी आहे, कठीण आहे. सकळ लिपीमध्ये बहुतेक शास्त्र तयार झालेलं आहे आणि त्या मालोभासाच्या नुसार ही लिपी तयार केली. मालोभासांनी त्यांना चालना दिली, रवळोबासांना मालोभासांनी चालना दिली की तुम्ही ही लिपी तयार करा, म्हणजे तुमच्या आपलं जे शास्त्र आहे, शास्त्राचं रहस्य अनेकाला जाणार नाही. आणि अशा माध्यमातून ते संरक्षणासाठी नवीन लिपी तयार झाली आणि त्या माध्यमातून मानवा पंथ बहुतेक वाङ्मय या लिपीतून तयार झालं. प्रस्तुत सह्याद्री वर्णन हे सुद्धा यामधले हे आहे. या लिपीची विशेषता फक्त वर्ग बदलवले आहेत. त्याच्यामध्ये खुणा आहे. अवतार त्याच्यामधला अकेला टिंब देऊन टाकले, अवतार त्याला खुणा म्हणतात. जीव घ करून टाकला, त्याला हे करून टाकलं, जीव म्हणतात. देवता टा केला, दोन्ही बाजूने टिंब दिले, देवता. म्हणजे सांकेतिक, इतकी सांकेतिक, लिहिण्यासाठी सांकेतिक, जोपासण्यासाठी सांकेतिक, की ज्या लिपीमध्ये लिखाणसुद्धा खूप शॉर्टकट होतं. उदयाचा पूजा उत्सव झाल्यानंतर एवढा शब्द आपल्याला लिहायला खूप मोठा उशीर लागतो, पण तो रवळोबासांनी आपल्यावर मोठी मेहरबानी केली आहे. उ रे करून 2 टिंब झाले की उदयाचा पूजा उत्सव झाल्यानंतर. किती मोठा उपकार रवळोबासांनी आपल्यावर केले. सूत्रपाठामध्ये एक वाचत असताना मराठी सूत्रपाठामध्ये खूप मोठे सूत्र विस्तारल्या जातात. लिपीचं पाहिलं तर ते छोटं होऊन जातं, समजत तर नाहीच, परंतु शॉर्टकट येऊन जातं. आणि ज्याला जिज्ञासा आहे, हे कशा करता केलं रवळोबासांनी, हा प्रयत्न का केला रवळोबासांनी, याचं कारण म्हणजे शास्त्र हे गुप्त राहावं, शॉर्टकट व्हावं आणि जो धर्माला अधिकारी आहे, ज्याला धर्माची तळमळ आहे, असा अधिकरणाजवळ जाईल, ते लिपी शिकेल, त्यानंतरच त्याला ते शास्त्र वाचता येईल. मानवा पंथात आजही सर्व लिपीमधूनच चालतं. मानवा पंथात पोथ्या सर्व लिपीमध्येच आहे. पोथी सर्व पोथींचं शंका पक्ष प्रयोग जे चालतात ते लिपीमध्येच चालतं आजही, याच सकळ लिपीमध्ये. हा आमच्या रवळोबासांनी आमच्यावर ठेवलेला एक मोठा उपकार आहे आणि ही लिपी वाचणं गरजेचं आहे. त्यांनी तयार करताना किती कष्ट लागले असतील, परंतु आपण जोपासताना, वाचताना, नाही हो आम्हाला लिपीचं काही जमतच नाही. का जमत नाही? ज्यांनी केली त्यांनी किती कष्टाने तयार केली, आपल्या समोर आणली, आणि आपल्याला का जमत नाही? का आपलं त्याच्यामध्ये परमेश्वराच्या ज्ञानामध्ये आत्मत्व नाही, आणि आत्मत्व असणं गरजेचं आहे. हे गुह्यता गुह्य शास्त्र हे गुह्य समजणं गुरुशिवाय नाही. कदाचित आज महानुभाव पंथामध्ये पुस्तकं निघाली असतील, मराठी पुस्तकं निघाली, 7 ग्रंथ मराठी निघून तयार झाले. वाटतं लोकांना आमच्या घरी 7 ग्रंथ आहे, सह्याद्री आहे, उद्धव गीता आहे, ज्ञानप्रबोध आहे, पण एक एक त्याच्यातली ओवी वाचल्यावर तुम्हाला मराठीच आहे, पण कळाली का?
आमच्या शास्त्रीजींनी सांगितलं की ब्रह्मविद्येचा एकही अक्षर नको म्हणून आम्ही मानवा विद्यापीठाच्या 12 ग्रंथाचं अध्ययन केलं, ब्रह्मविद्याशास्त्राचं नाही. परंतु मानवा विद्यापीठाच्या आदर्श असलेले 12 ग्रंथ, या ग्रंथामध्ये ओव्यामध्ये शास्त्र भरून सांगितलेलं आहे, पण ते कळलं पाहिजे. जरी तुमच्याजवळ पुस्तक दिलं, सह्याद्री वर्णन दिलं, वाचून काढा. हेच काय पारायणाचं रुक्मिणी सैवर पारायण आवृत्ती कृष्णदास कृत, लोक त्या कृष्णदासांनी केलेलं एक तो ग्रंथ आहे, ते कर्तृत्व आहे. ते कर्तृत्व त्यांनी एक विद्वानाला समजावं किंवा श्रीकृष्णाचं ज्ञान व्हावं म्हणून केलं असेल. परंतु आज आपले लोक पाहिले का कशासाठी वापर करतात? आमचे वासनिक लोक, मुलीचं लग्न जमत नाही, काय करायचं? रुक्मिणी सैवराचं पारायण करायचं. मुलाचं लग्न जमत नाही, काय करायचं? रुक्मिणी सैवराचं पारायण करायचं. म्हणजे प्रपंचाच्यासाठी वापर करायला लागले. वाचत असताना त्या एकाही ओवीचा अर्थ त्यांना एकाही शब्दाचा कळत नाही, पण वाचून टाकलं. आम्ही बसून एका बैठकीमध्ये वाचून टाकलं, काय कळालं? म्हणून रवळोबासांना माहीत होतं पुढची पिढी अशी येणार आहे, त्यांना शास्त्राचं रहस्य राखता येणार नाही. आणि शास्त्राचं रहस्य राखणं अत्यंत गरजेचं आहे. स्वामींनी सांगितलेलं आहे की शास्त्राचं रहस्य सांगा. एखादा अनिष्टजनक असलं तर नपुसच सांगावे. एखादा अनिष्टजनक क्रिया करतोय तर तो विचारत नसला तरी त्याला सांगून टाका. इष्टजनक ते पुसल्याही न सांगावे आणि योग्यताजनक ते पुसल्याही न सांगावे. शास्त्रामध्ये असं आहे, आमच्या पूर्वजांनी असं लिहून ठेवलेलं आहे की जोपर्यंत तो योग्य होत नाही तोपर्यंत योग्यताजनकही सांगू नये. त्यांनी विचारलं तरी सांगायचं नाही. त्याची पात्रता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते सांगायचं नाही. असं आमच्या रवळोबासाला वाटायला लागलं. म्हणून रवळोबासांनी काय केलं की ते अशा माध्यमातून ही लिपी तयार केली. त्याच्यामध्ये सकळ लिपीचा इतिहास, तिला नागर लिपी म्हणतात. आणि ही परंपरा कमळाईसापासून चालत आलेली आहे, नागदेवाचार्यापासून चालत आलेली आहे. परंतु ती परंपरा नागदेवाचार्यापासून कमळाईसा, कमळाईचापासून हिराईसा आणि हिराईसापासून रवळोबास म्हणून त्यांनी प्रत्येक वेळेस हिरंबा हिरंबा केलेला आहे. हिरंबा हे त्यांच्या गुराईचं नाव आहे म्हणून प्रत्येक वेळेस ती हिराईसा. हिराईसा 2 आहे मानवा पंथात. रवळोबासांची ज्या गुरुवर्य होत्या त्या हिराईसा वेगळ्या. आणि दामोदर पंडिताच्या पत्नीचं नाव सुद्धा काय होतं? हिराईसा. परंतु ही जी हिराईसा होती, कमळाईसापासून जी शिष्य झालेली हिराईसा, ही एक छंदी प्रज्ञावंत होती आणि तिचा शिष्य हा रवळोबास. आणि या रवळोबासाने तिच्यापासून ज्ञान प्राप्त केलेलं आहे. आणि ते ज्ञान गुह्यतासाठी ते खरडेचे खरडे या सकळ लिपीतून त्यांनी काय केले, लिहून ठेवले. अशी ही सकळ लिपी तयार करण्याचं माध्यम आपल्याला सांगितलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की असा हा रवळोबास या मानवा पंथात आला. मानवा पंथात आल्यानंतर या हिराईसाजवळ अध्यापन केलं. म्हणून ते म्हणतात की अध्यापन केल्यानंतर त्यांना आपल्या जीवनाचं चरितत्व स्वतःचं करता येत होतं. अटन विजयन भिक्षाभोजन करतच होते. परमेश्वराचं ज्ञान त्यांच्या अंतःकरणात होतं. परमेश्वराचं नामस्मरण ते करत होते. असे हे रवळोबास आपल्या जीवनाचा
सुवर्णमय केलेलंच होतं. मग हे ग्रंथाचे लिपी तयार करून हे खर्डे सर्वलिपीमध्ये लिहिण्याचं कारण निव्वळ आपल्यासाठी. आपण अभागी आहेत. ते ज्ञान जर त्या लिपीमध्ये लिहिल्या गेलं नसतं, सकळ लिपीमध्ये लिहिल्या गेलं नसतं, तर आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलं नसतं. अनेक लोकांनी वाचून त्याचा कचरा करून टाकला असता. आता वाचता येत नाही, या लिपीमध्ये कृष्णमुनीचं काही कर्तृत्व आहे. परंतु सह्याद्री वर्णनाची प्रस्तावना वाचताना कधी कधी ज्यांनी संपादन केलं तो रवळबास कोणते, कृष्णमुनीचं अन्वयस्थळ लिपीकृत्य आहे. तर रवळवास कोणते म्हणून ते सांगतात की दुतोंडो दत्त मुनी यांच्या अन्वयस्थळामध्ये, दुतोंडो दत्त मुनी यांच्या अन्वयस्थळामध्ये एक अवतरण दिलेलं आहे. त्यातील सकळ लिपी रवळोबासांनी केली, रवळोबासांनी केली असं आलेलं आहे. पण एक म्हणतात की अचल मुरी बासाचे रवळोबास, का अभ्यासकाचे लक्ष वेधून इच्छितो. या वासनिकांचा अर्थ असा आहे की हिराईसाच्या रवळोबासांनी नागर अथवा सकळ लिपी तयार केली. पण काही म्हणतात की हीच लिपी अचल मुरारीबासाच्या रवळोबासांनी तयार केली असं काही लोक म्हणतात. परंतु या लिपीचा करता कोण, दुतोंडी मुनी बास म्हणतात हिराईसाचे रवळोबास की अचल मुरारीबासाचे रवळोबास, हा प्रश्न अंतःकरणात शंका करतो. म्हणून ते म्हणतात की दत्त मुनी व्यतिरिक्त इतर कोणीही याचा मतभेद नमूद केलेला नाही. हा दत्त मुनी नमूद केलेला आढळलेला नाही. तो दुतोंडे मुनींनी या सकळ लिपीचं कर्तृत्व हिराईसाच्या रवळोबासाला दिले आहे. त्या दत्त मुनींनी सांगितलेलं आहे की हा हिराईसाचा रवळोबासा यांनीच हे केलेले आहे. कृष्णमुनीच्या अन्वयस्थळात लिपीचे कर्तृत्व हिराईसाच्या रवळोबासा कळत जाते आणि परंपरेने तीच माहिती आलेली आहे. ती ग्राह्य मानून हिराईसाचा रवळोबास, सह्याद्री वर्णनकार रवळोबास, त्याला म्हणायला काही हरकत नाही. हा रवळोबास हिराईसाच्याच माध्यमातून तयार झालेला आहे आणि याच रवळोबासाने आपल्या समोर लिपी तयार केलेली आहे. त्यांनी काय केलेलं आहे, स्वर व्यंजन यांच्यामध्ये बदल केलेला आहे. अ आ इ ई आहे तर स सा केलं आहे. क ख ग घ आहे तर यर ल केलेलं आहे. म्हणजे लिपीचे जे वर्ण आहे हे इकून तिकडं केले. खूप मोठ्या डोक्यात विचारांनी केले असतील. आपल्याला विचार वाचणंच कठीण आहे तर आपल्या अंतःकरणात तो विचार करणं किती कठीण होईल. हे वाचत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या शंका येतात, अनेक प्रकारचे शब्द अडथळतात, अनेक प्रकारच्या खुणा आपल्याला लक्षात येत नाही. जुनी पोथी पाहून, एखादी जुनी पोथी सकळ लिपीमध्ये लिहिलेली असते, ते लिपी वाचत असताना ती पोथी जर हातात घेतली तर पूर्वजांनी लिहिलेल्या ज्या खुणा आहे, सांकेतिक लिपी म्हणतात, त्या खुणा आपल्याला कळत नाही. हो, नेमकी हीच आहे का तीच आहे का. आणि ज्यांनी तयार केली त्यांना किती मोठा
प्रयत्न करावा लागला असेल. हा आपल्या अंतःकरणाच्या समोर विचार करण्याचे गरजेचं आहे. विचार करणं गरजेचं आहे. कारण ही जी लिपी आहे आपल्या अंतःकरणाच्या माध्यमातून, आपल्या बुद्धीच्या माध्यमातून, गुरुवर्याच्या कृपेच्या, आपल्या शुभचिंतनाच्या माध्यमातून, परमेश्वराच्या कृपेच्या माध्यमातून त्यांनी ही लिपी तयार केली. परमेश्वरालाही मान्य होतं की आपलं जे रहस्य आहे हे गुह्यच राहावं, हे शास्त्र आपलं गुह्यच राहावं असं परमेश्वराला मान्य असेल. म्हणून परमेश्वर निमित्त आहे. परमेश्वराने त्या रवळबासाला निमित्त करून घेतलं. परमेश्वराला करून घ्यायचं होतं. ही शास्त्राची परंपरा आपल्यापर्यंत टिकवायची होती. हे शास्त्र आपल्यापर्यंत पोहोचवायचं होतं. म्हणून अशा माध्यमातून या रवळबासांनी ही जी लिपी आहे ही तयार केली. खर्डेचे खर्डे तयार केले आणि संपूर्ण आतापर्यंत माहिम भट्टाच्या काळापासून, नागदेव आचार्याच्या काळापासून चालत आलेले जेवढे बालबोध खर्डे होते, कितीतरी असतील ते, लीळाचरित्राच्या संपूर्ण पोथ्या सकळ लिपीमध्ये आहेत. सूत्रपाठ लिपीमध्ये आहे. या सूत्रपाठामध्ये असलेला लक्षण, विचार, आचार, आचार माळिका, विचार माळिका, दृष्टांत स्थळ, विचारबंध, आचारबंध, लक्षणबंध पोथ्या होत्या. पूर्वी खरडा होता. आज प्रकाशित झालेला आहे. पण विचार करा, प्रकाशित जरी झालेलं असलं तर आपण त्यापर्यंत किती पोचतो. रवळबासांनी इतके कष्ट केलेले आहेत. त्यानंतर आताच्या पिढीने आपल्यासाठी वाचण्यास सुलभ करून दिलं, तरी आपल्याला लक्षणबंध माहीत नाही, विचारबंध माहीत नाही, आचारबंध माहीत नाही. कदाचित समोर असला, वाचन करायला लागलो तर माझ्यासारख्याला कळत नाही. आपल्या नाही सांगू शकत तर माझं मी सांगू शकतो. जरी मराठीतून आहे तरी कळत नाही. त्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. आमचे कैवल्यवासी संवत्सरच्या बाबाजींनी हे आम्हाला धडे दिले आणि धडे देऊन आमच्या अंतःकरणात त्या गोष्टी जागृत करून दिल्या. त्यामुळे आज आमच्या समोर, आम्ही तुमच्या समोर दोन शब्द बोलण्यासाठी लायक झालो. आमच्याजवळ काय आहे? जे देवाने दिलं तेच. आणि हा रवळबास या सह्याद्री वर्णना करता आहे. 7 ग्रंथापैकी एक ग्रंथ त्यांनी तयार केला. या सह्याद्री वर्णनात किंवा नामाच्या 10 आहे, याच्यामध्ये त्यांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे. आता सह्याद्री वर्णनामध्ये जाणं शक्य नाही, कारण तो वक्ता त्याचं वर्णन करणार आहे. मला फक्त याची पूर्वपीठिका म्हणजे कवी, लेखक, या लेखकाचा परिचय माझ्यापर्यंत दिला. परंतु पाथरी गावाचे होते. मानवा पंथात कसा योग आला नाही सांगता येत, पण आला. हिराईसाच्या माध्यमातून हिराईसाजवळ त्यांनी अभ्यास केला. मानवा पंथाचा व्युत्पत्ती व्युत्पन्नपूर्वक अभ्यास करून मालव व्यासांनी त्यांना ही कल्पना दिली. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. मालव व्यासांनी सांगितलं की भाऊ, हे खर्डे आहे, हे खर्डे आता तू लिपीमधून करून टाक. मुसलमान लोक आहेत, अनाचारी लोक आहेत, अत्याचार करतात
आपल्या शास्त्रावर अत्याचार होईल, शास्त्राचं भ्रंश होईल. जर मराठीतच राहिलं तर पूर्वीच्या लोकांना कळत होतं त्याचा अपभ्रंश होईल. एक आमचे बाबा सांगायचे कसा अपभ्रंश होतो. संवत्सरचे बाबा पोथीमध्ये हमेशा सांगायचे. एकदा पोथी चालू होती, संसर्नामधला पक्ष आहे, की जीवाच्या भावे जीव कधी मेला. शंका दिली जाते. पक्ष आहे तो तया मेला, असा पक्ष आहे. आमचे बाबा सांगायचे की पोथी चालायची तेव्हा पूर्वीच्या बाहेरच्या लोकांना येऊ देत नव्हते, ऐकू देत नव्हते, कारण अपभ्रंश करतील म्हणून. एकदा काय, शेजारची एक म्हातारी होती आणि त्या म्हातारीने काय केलं, काही करो महानुभावांची पोथी ऐकायची. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. तिने चोरून काय केलं, ऐकायला सुरुवात केली. पक्षकारांनी पक्ष म्हटला, तो तया मेला. आता तो तया मेला, तो जीव त्या जीवाला मेला म्हणजे देह सोडल्यानंतर, स्थूल देह सोडल्यानंतर मेला. परंतु त्या बाईनी त्या घराच्या बाजूला असून अपभ्रंश केला. तो तया मेला म्हणजे तिच्या मुलाचं नाव होतं तोत्या, तिच्या मुलाचं नाव होतं तोत्या. आणि तिला वाटलं माझाच मुलगा मेला, जोरजोरात रडायला लागली. काय झालं, लोक जमा आले, म्हणे काय आलं, माझा पोरगा मेला. कोणी सांगितलं तर मानवाच्या पोथीमध्ये निघालं तोत्या मेला. हा अपभ्रंश मानवा पंथात चालत आला होता, म्हणून लोक त्यांना ऐकू देत नव्हते ना. हे रवळवासाला कळालं म्हणून हा खरडा तयार केला, असं मला वाटतं. अशा या रवळवासांना सविनयपूर्वक नतमस्तक होऊन दंडोत करतो. आणि या मानवा विद्यापीठाच्या माध्यमातून आयोजित असलेला हा द्वादश ग्रंथ अध्ययन अध्यापन सुंदर वाटलं. दररोज मोबाईलवरही दिसत असतं, पाहत असतो. प्रत्येक वक्ते, बरेच वक्ते याच्यामध्ये बोलून गेलेले आहेत. आणि त्या वक्त्याच्या माध्यमातून बऱ्याच ग्रंथाचं सखोल अशी माहिती जिज्ञासू लोकांना मिळते. जिज्ञासू लोकांनी अर्थपूर्वक प्रत्येक ग्रंथ श्रवण करून आपल्या अंतःकरणात जोपासावा. शास्त्रीजींना त्याच्यात आमचे चिचोंडीकर बाबाही दिसतात, संदीप दादा बी आहेत. बरेच अशा प्रकारच्या विभूती आहेत. या सर्वांना दंडोत करतो. शास्त्री बाबांना परत एकदा दंडोत करतो. आणि या रवळवासांना बोलायचं असलं तर फालतू बोलायला खूप असतं, परंतु विषय त्या रवळवासाचा होता, त्यावर बोलणं अत्यंत गरजेचं होतं, दुसरीकडं न जाता. म्हणून माझ्या परीने जे काही बोलता येईल ते रवळवासाबद्दल मी बोललो. जे चुकीचं असेल ते माझं मला वापस करा, जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या.